सामना आहे आणि दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेत. म्हणजे जरी दोन्ही संघांपैकी एखादा संघ मॅच हरणारच आहे, हरला तरी उद्याच्या एका मॅच मध्ये त्यांना चान्स असणार आहे. त्यामुळे त्यांना आज रिलॅक्स झोप लागेल एवढं मात्र नक्की. जिंकलात तर क्वालिफायची चान्स 100% आणि जर हरलात तर उद्याच्या मॅच वरती राहावं लागणार आहे डिपेंड. अशी दोन्ही संघांसाठी मॅच आहे. पहिल्यांदाच ज्यांनी पॅकरशिप घेतली ते राजेश काळन आणि आनंद सोनावले यांचा संघ बॅटिंग साठी उतरलाय आणि दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करेल तो मात्र राजेश विर्ले प्रकाश विर्ले दादांचा. तो मात्र कुर्वेन जीविका 11 पहिल्यांदा टॉस जिंकून कर्णधाराचा निर्णय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय होता कुर्वेन जीविका 11 संघाचा. दोन फलंदाज निलेश महाले आणि आदित्य क्षीरसागर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि दुसऱ्या बाजूला पहिला बॉलर आहे तो मात्र गुरु बाबरे. 4 ओव्हरची मॅच आणि इथून जिंकला तर ट्रॉफी साठी आपली दावेदारी पक्की होईल या उद्देशाने दोन संघ मालक आणि दुसऱ्या बाजूला दोन टीम. जिंकला तर ट्रॉफी जवळपास फिक्स होईल असं चिन्ह आहे. आणि बंटी पेमारे आंतरडवरडी येथून आलेले आहेत. बंटी आपलं देखील स्वागत. भोले बाबा यांचे फॅन असणारे बंटी पेमारे. मैदानाच्या आत गेम इथून सुरू होतीये. गुरु बाबरेच्या विरोधात निलेश महाले. मोठ्या खेळाडूमधील पहिल्या बॉलवरती मोठी लढाई. वाह व्हॉट अ शॉट. कव्हर ड्राईव्ह पेश केला निलेश महालेने. सुंदर फटका निलेश महालेचा गुरु बाबरेवरती हा प्रहार झाला आणि पहिल्याच बॉलवरती धावा आल्या त्या मात्र टोटल 4. निलेश महाले बाकरीचा पाडा संघाचा एक अष्टपैलू आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये गुरु बाबरेवरती एक टेक्निकल फटका त्याचा होता जिथे मात्र कलात्मकता होती, जादूगिरी होती निलेश महालेच्या बॅटिंगची. आणि चेंडू या ठिकाणी आम्ही देतोय फलंदाजाने आपण चेक करावा. मॅच बॉल मैदानाच्या आत आलेला आहे. निलेश महालेला गुरु बाबरेला खरं तर चेंडू भारी टाकला होता पण निलेश महालेच्या या फटक्याला खरं तोड नव्हती. सुंदर फटका त्याने खेळला. कव्हरला बीट करत कव्हर ड्राईव्ह त्याने पेश केला आणि हा सामना दोन्ही संघ मालकांसाठी एवढा महत्वाचा आहे. जिंकला तर कदाचित ट्रॉफीसाठी दावेदारी पूर्णपणे सिद्ध करेल. कारण आपल्या लीग स्टेजमध्ये जे नियम आपण ठेवलेत जर दोन संघ लेवल झाले एक संघ क्वालिफाय झाला तर दोघांमध्ये सुपर ओव्हरची मॅच होईल. म्हणजे रन रेट किंवा या संघाने त्या संघाला बाहेर काढला असा मॅटर राहणारच नाही. गोलंदाज तयार. वा व्हॉट अ शॉट. क्लासिकल बॅटिंग. वन मोर बाउंड्री. बॅक टू बॅक बाउंड्री निलेश महालेच्या बॅटमधून आणि पहिली चौकार हॅट्रिकची ट्रॉफी निलेश महाले. पहिली विकेट हॅट्रिकची बाकरीचा पाडाचा निखिल क्षीरसागरच्या नावावर गेली. पहिली चौकार हॅट्रिकची बाकरीचा पाडाचा निलेश महालेच्या नावावर जाईल का? 2 बॉल 2 चौकार. गुरु बाबरे ऑलराऊंडर गोलंदाजावरती चढवलेले 2 फटके आहेत आणि फिल्डिंगची पाहणी करून फिल्डिंग दौरा कंप्लीट केल्यानंतर निलेश महालेची ही तगडी बॅटिंग लाईन आहे गुरु बाबरेच्या अगेन्स्ट. ओव्हर द विकेट ने गुरु बाबरे. तिसरा शॉट निलेश महालेच्या बॅट मधून. जीपीएल 5व्या पर्वाची पहिली चौकार हॅट्रिक बाकरीचा पाडाचा निलेश महालेच्या नावावर. 1 2 3 चौकार खेचले आणि धावा फलकावरती 12 धावा होत असताना निलेश महालेचा तुफानी बॅटिंगचा नजराना त्याने पेश केला. हम किसी से कम नहीं हे दाखवत निलेश महालेने. पहिल्या मॅच मध्ये तो 1 चौकाराने आउट झाला होता. चुकी होती त्याची पण त्यानंतर आता इम्प्रूव्हमेंट करत आपल्या संघाला गरज आहे. आनंद सोनावले यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिकवायचा आहे तर बॅटिंग करावीच लागणार आहे आणि ती बॅटिंग पेश केली ती निलेश महालेने. पण प्रकाश विर्ले आणि राजेश विर्ले जे उन्हामध्ये उभे राहते सावलीमध्ये बसले तो परिणाम आहे खरं तर या बॅटिंग वरती. पुन्हा राजेशला उन्हात जावं लागणार आहे तरच संघाचा परफॉर्मन्स कदाचित बदलेल. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. खतरनाक बॅटिंग. तुफानी हल्ला निलेश महालेचा. खरंच प्रकाश विर्ले आणि राजेश विर्लेला उन्हात जावं लागणारच आहे. ते जर गेलं नाही तर मग मात्र धावसंख्येचा पाऊस सध्या मैदानावरती पडत असताना कारण निलेश महाले गुरु बाबरेवरती पूर्णपणे आपलं वर्चस्व दाखवतोय.
जिथे गुरु बाबरेकडे प्रत्युत्तर नाहीये. 4 बॉल, 4ही बॉलवरती 4ही दिशांना त्याने फटके केले. म्हणजे वन साइड नाही तर प्रत्येक बाजूने फटके केले. आता गुरु बाबरेचा पुढच्या बॉलवरती नेक्स्ट प्लॅन काय असेल. सोपा चेंडू होता निलेशसाठी, समोर होता, टायमिंग जुळलं नाही, डॉट बॉल झाला आणि 5वा चेंडू डॉट येत असताना धावा फलकावरती धावा आहेत मात्र 16. गुरु बाबरे कमबॅक करतोय, संघाला गरज आहे. अभिषेक क्षीरसागर फिल्डिंग मधील चतुर खेळाडू आहे सध्या, जो मिड ऑन मध्ये तैनात आहे. आणि आता गुरु बाबरेचा लास्ट बॉल, शेवटचा बॉल बॅक टू द बॉलर होता. 2 डॉट बॉलने गुरु बाबरेने षटक समाप्त केलं. 1 ओव्हर 16 धावा, पहिलं षटक इथून समाप्त झालं. आणि निलेश महालेने पहिल्या ओव्हरमध्ये धावा केल्या 16. आता कुर्बेन जीविका 11 पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात, म्हणजे दुसऱ्या बॉलरचा विचार त्यांना करावा लागेल. मागच्या मॅचचे गोलंदाज कंटिन्यू करायचे की थोडा बदल करायचा, प्लॅन चेंज करायचा, याची खरं तर टीम मीटिंग सध्या घेण्यात येते. बॅटिंग आहे ती मात्र जितेंद्र स्मृती मास्टर 11 या संघाची, आणि फिल्डिंग आहे ती कुर्बेन जीविका 11 या संघाची. निलेश महालेने एक चांगली स्टार्टिंग करून दिली, गुड बॅटिंग परफॉर्मन्सने त्याने 16 धावा केला. गुरु बाबरे थोडा महाग ठरला, पण त्याच्यानंतर आता दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागणार. अमोल जाधव या बॉलरला गोलंदाजीसाठी आणण्यात आलंय. अमोल जाधव जर या मॅच मध्ये मागच्या मॅच सारखी जर बॉलिंग करतोय तर मग निलेश महाले पुन्हा एकदा हवी होऊ शकतो. अमोलला कमबॅक करावा लागेल. लाईन आखायची आहे या ठिकाणी. राजेश दादा लाईन आखायची, कोणी जाईल का? अमोल जाधव आलाय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. यावेळेला सुभाष सोनावले अर्थात तांबे सर आहेत. सरांचंही कौतुक आणि आमच्या 3ही ऑफिशियल अंपायरचंही देखील कौतुक. सकाळपासून कुठलाही निर्णय आला खरं तर अपवाद आलं नाही, कारण खूप चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून. गोलंदाज अमोल जाधव, समोर येतो आदित्य. फुल टॉस, गोलंदाजाला शिक्का देत असताना 1 रन तर कंप्लीट, आणि दुसरीचा कॉल आहे. वेगवान धावला आदित्य, 2 धावा. सुपर्ब शॉट होता, समोरच्या दिशेने होता. गोलंदाज अमोलच्या शरीरावरती चेंडू आदळला आणि सर्कलच्या बाहेर चेंडूने वळण घेतलं आणि धावा फलकावरती 18 धावा असताना आदित्य क्षीरसागर जणू काही गोलंदाजाच्या प्रत्येक बॉलवरती बॅटची मुवमेंट करत मी चेंडू सीमा पार धाडेल अशा वेगाने आदित्यची बॅट फिरतीये मैदानाच्या आतमध्ये. उडवण्याचा प्रयत्न झालाय आणि विकेट. आदित्यचा फटका फसला आणि सोप्पा चेंडू मागे खेचण्याच्या नादामध्ये आदित्य इथे आउट झालाय. 2 धावा करून आदित्य आउट झाला आणि नवीन बॅटर रोहन कालन मैदानाच्या आतमध्ये आता उतरत असताना धावा फलकावरती धावा आहेत 18. दुसऱ्या ओव्हरमध्ये अमोल जाधव, आंतरटवरीला बिलॉंग करणारा हा खेळाडू, सध्या कुर्बेन जीविका 11 ने विश्वास दाखवला की पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात, पुन्हा एकदा अमोल जाधवचा वापर आपण करूया जेणेकरून मागच्या चुका सुधारून तो बॉलिंग करेल. आणि ती चूक त्याने पुन्हा केली नाही. एक महत्वाचा फलंदाज आदित्यला त्याने आउट केला आणि आता कुर्बेन जीविका 11 ला विश्वास आहे की इथून आपलं कमबॅक होऊ शकेल. पण मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल मध्ये लगातार 4 चौकार खेचणारा निलेश महाले मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत जितेंद्र काळन स्मृती मास्टर 11, आनंद सोनावले आणि राजेश काळन यांना विश्वास आहे की आपला संघ एक मोठी धावसंख्या उभारेल, हायेस्ट टोटल उभारेल. पण ती टोटल उभारण्यासाठी अमोल जाधव वरती फटके चढवलं पाहिजेत आणि त्याची सुरुवात रोहन कालन येणाऱ्या बॉल वरती करणार का. गोलंदाज तयार, धावा येते 18. रोहन कालनचा ऑन साइडला फटका, पोहोचलाय चौकार. अडवणं अशक्य होतं खेळाडूसाठी आणि फटका चौकाराच्या पलीकडे जात असताना धावा फलकावरती धावा आहेत त्या 22. रोहन कालन देखील मैदानावरती एक मोठी टोटल आपल्याला उभारायची आहे, त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आणि सुरुवातीपासूनच समोरच्या टीमवरती जे प्रेशर निलेश महालेने बनवलं होतं ते प्रेशर कंटिन्यू ठेवण्याचा, सातत्य राखण्याचा प्रयत्न सध्या जितेंद्र काळन स्मृती मास्टर 11
टीम कडून केला जातो. 3 बॉल धावा झाला धावा फलकावरती, त्या मात्र 22 या धावा फलकावरती. ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग पर्व 5वे आणि 5 लगातार वर्ष या प्रीमियर लीगची आपण इथून पूर्ण करत असताना, आणि विशेष म्हणजे ग्रामपंचायत पिंपलोली परिसरामध्ये जी गावं येतात, अंतरट वरडी, काळ्या चिवाडी, पिंपलोली, तलवडे खुर्द, तलवडे बुद्रुक, तलवडे वाडी, भाकरीचा पाडा, या सर्व गावांचा समावेश असणारी ही क्रीडा स्पर्धा. आणि या क्रीडा स्पर्धामध्ये सध्या पहिल्या दिवसाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अमोलचा हा चेंडू होता, बॅटला ब्रश झाला, पण विकेट किपरच्या आसपास राहिला. कदाचित रोहन कालन जर बॉल कनेक्ट झाला असता तर वेगवान बॉल वरती धावा आल्या असत्या, पण एक फास्ट बॉलला त्याने मिसकनेक्ट केला आणि धावा फलकावरती. रन संख्या आतापर्यंत 22. बॉल संपलेत अमोल जाधवचे, ते मात्र 4 बॉल, त्यामध्ये 6 धावा अमोल जाधवने खर्च केल्यात. गुड कमबॅक इन सेकंड मॅच. फटका रोहन कालनचा ऑन साइडला, मिड विकेट वरून देखील खेळाडू आला, काऊ कॉर्नर वरून देखील आला, पण मिड विकेटने फील्ड केला. तोपर्यंत एक सिंगल रनने 23 धावा ऑन बोर्ड आहेत. आणि आता निलेश महाले, जो या ओव्हरमध्ये एकही चेंडू खेळला नाही अमोल जाधवचा, 4 चौकार त्याने लगावले, ते गुरु बाबरे या खेळाडूला. पण अमोल जाधवला एकही चौकार एकही षटकार निलेशच्या बॅटमधून आला नाही. एक चौकार जरूर आलाय रोहन कालनचा, पण आता निलेशचा प्रयत्न तोच आहे की या गोलंदाजाचा एक चेंडू मिळालाय तर त्यावरती संधीचं सोनं करूया, या उद्देशाने शेवटचा बॉल तो फेस करेल. अमोलचा हा चेंडू, पंचांनी षटक संपल्याची घोषणा केली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा फलकावरती धावा आल्या त्या मात्र फक्त 7 आणि 1 विकेट अमोलने कमावली. याचा अर्थ निलेश महाले मागचे 3ही डॉट बॉल खेळलाय, 4 चौकारांत 3 डॉट बॉल, जे 7 चेंडूमध्ये 16 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. रोहन कालन 3 बॉलमध्ये 5 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे आणि 2 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या मात्र 23. राहुल दादा देखील बघतायत की पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये अवघ्या 7 धावा, म्हणजे धावा संख्या कमी झाली. आणि खरं तर इथून आता पुन्हा गिअर बदलावा लागणार आहे तो बॅटिंग करणाऱ्या टीमला. वसंत क्षीरसागर या ठिकाणी फेरफटका मारत असताना कुर्वे NJBK 11, त्याचबरोबर जितेंद्र काळन स्मृती मास्टर 11. प्रत्येक संघ मालकाने आपल्या विश्वासातील खेळाडूंना ऑप्शनमध्ये प्राधान्य दिलं. त्यानंतर टीम सिलेक्ट झाल्या, टीमची प्रॅक्टिस त्यांनी घेतली आणि प्रॅक्टिसमध्ये जे चांगले वाटले त्यांना इन फ्रंट म्हणजे लिडिंग करण्याची संधी संघ मालकाने दिली आणि परफॉर्मन्स असा होतोय आणि तो परफॉर्मन्स त्यांना दाखवावा लागला. आणि विजय डायरे, नवीन गोलंदाजाचा वापर केलाय तो कुर्वे NJBK 11 ने. विजय डायरे आलाय आणि समोर येतो रोहन. पहिला चेंडू विजयचा रोहन कालनसाठी, धावा आहेत त्या 23. खरं तर विजय डायरे इन फॉर्म प्लेयर आहे, म्हणजे आंतरड वरडी कडून खेळताना संघाचा टॉप क्लास ऑलराऊंडर म्हणजे विजय डायरे याच्याकडे बघितलं जातं आणि आता तोच मैदानाच्या आतमध्ये समोर येतो रोहन कालन. विजयचा हा चेंडू, विजयचा चेंडू, पंचांची मुवमेंट आहे, व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव, रन 1 ने वाढेल, धावा पोहोचल्या 24. खेळाडू आपापल्या टीमला एक सपोर्ट करत असताना चीअर अप देखील करतात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, विजय, फटका रोहन कालनचा हवेत आहे आणि पकडले कॅच गुरु बाबरेने. विकेट आली रोहन कालनची. सातत्याने चेंडू कनेक्ट होत नव्हता, रोहनला चान्स तर घ्यावी लागणार होती, चान्स घेतली, रिस्क होती, गुरु बाबरेने डिस्टन्स कव्हर केला, कॅच पकडली, बॅटर आउट. नवीन फलंदाज कुंदन विरले मैदानावरती आपली बॅटिंग पेश करण्यासाठी निघालाय आणि समोरून मात्र रोहन कालन आपल्या विकेटला गमावून या ठिकाणी माघारी येत असताना धावा फलकावरती धावा आहेत त्या मात्र 24. जर विजय डायरेने विकेट हॅट्रिक कमावली तर नरेश शांताराम डायरे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. येस, थँक्यू नरेश दा. आपण खरोखर आपल्या खेळाडूंसाठी जी काय पारितोषिक लावतात ना ती मात्र कमालीची आहेत. आणि विजयला विकेटची चान्स आहे आणि कॅच ड्रॉप आहे, कॅच ड्रॉप झाली. सोपी कॅच होती, सोपी कॅच होती, कॅच ड्रॉप झाली आणि फलंदाज इथून सेफ राहिला. धावा फलकावरती 1 धाव वाढेल, धावा संख्या ती 25.
जीवनदान मिळालं खरं तर या खेळाडूला. भरपूर टायमिंग होतं, पण चेंडू लास्ट मोमेंटला हातात पकडता आला नाही आणि कॅच ड्रॉप झाली. खरं तर जितेंद्र कालन स्मृती मास्टर इलेव्हनचे संघमालक राजेश कालन त्यांच्याकडे ते आंब्याचं झाड फार लकी आहे आणि पहिल्या मॅच मध्ये ते तिथेच होते, आता पण तिथेच आहेत. त्याला माहिती आहे की आंब्याचं झाड लकी आहे, त्यामुळे तिथून ते जागा सोडणार नाही. हे तेवढंच खरं. वाह, सुंदर चेंडू विजयचा. मोठा चेंडू मिस केला तो मात्र निलेश महालेने. खरं तर विजयचे चेंडू फसतायत, पण त्या चेंडूवरती फलंदाज फसतायत म्हणून धावा होत नाहीत. आणि विजयचे चेंडू 4 संपले, धावा फलकावरती त्या मात्र 25. सोपे चेंडू आहेत पण टायमिंग आणि कनेक्शन मात्र होत नाहीये. निलेश महालेच्या बॅट मधून मागच्या दिशेला ठोकलेला हा एका टप्प्याने सीमारेखा बाहेर गेलेला निलेश महालेचा चौकार. 5वा चौकार आला या इनिंगचा निलेश महालेचा आणि टोटल धावसंख्या आतापर्यंत 29. विजय डायरेच्या ओव्हरचे चेंडू आतापर्यंत झालेत 5, बॉल बाकी आहे 1 आणि धावसंख्या ती 29. शेवटचा बॉल 29 धावा. खरं तर विजयने अवघ्या 6 धावा दिल्यात, तेवढीही महाग ओव्हर त्याची काही राहिलेली नाही. निलेश महालेला इथून चौकारांची आतिषबाजी सुरू ठेवावीच लागणार आहे. पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्ट, टायमिंग बेमिसाल, लॉंग ऑफच्या डोक्यावरून वंडरफुल माइंड ब्लोविंग षटकार निलेश महालेचा. रणसंख्या 35. 3 ओव्हर, धावा संख्या 35. विजय डायरेने धावा दिल्यात या ओव्हर मध्ये टोटल 12. तीनही गोलंदाजांचा जर तुम्ही आढावा घेतला तर गुरु बाबरेने धावा खर्च केला 16. अमोल जाधवने 7 धावा दिल्या, 1 विकेट कमावली. विजय डायरेने 12 धावा दिल्या आणि 1 विकेट कमावली. अशी 3 गोलंदाजांची बॉलिंग. खरं तर थोडा विश्रांतीचा काळ खेळाडूंसाठी आणि खरंच गरजेचं आहे. कारण मानवी आयुष्य म्हटलं ना, तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जा, तुम्हाला दुपारच्या सत्रामध्ये 48 मिनिटं विश्रांती घ्यावी लागेल. हा नेहमी डॉक्टरांचा सल्ला असतो. आरोग्यदायी आयुष्यासाठी दुपारच्या सत्रामध्ये 48 मिनिटांची विश्रांती म्हणजे रिलॅक्स. तिथे तुम्ही झोप घेऊ नका, पण एक 48 मिनिटं स्वतःला रिलॅक्स ठेवा, हे डॉक्टर नेहमी सांगतात. आणि खेळाडूंनाही तसंच 1-2 मिनिटाचे रिलॅक्स आपल्याला द्यावंच लागतं. जर ऋतिक कालन या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक कमावली तर प्रिशा नागेश कालन पिंपलोली यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज. भरपूर बक्षीस या ठिकाणी लागलेलं आहे, पण ऋतिक ती कामगिरी करणार का आणि प्रिशा नागेश कालन यांचं ते कॅश प्राइज कमावणार का? नागेश दादा स्टेजवरतीच आहेत, त्यामुळे नोट आमच्या हातात आहे. फक्त त्यांचं विकेट आले की हॅट्रिक झाली की लगेच कॅश प्राइज त्यांच्या खात्यात. आणि समोर येतो मात्र कुंदन विरले. खरं तर गेल्या वर्षी ज्याने आपल्या बॅटिंगने मध्ये आपली तशी बॅटिंग पेश करणार, कारण सातत्य टिकवणं फार महत्त्वाचं असं. 1 वर्ष आपण खेळलो, दुसऱ्या वर्षी त्या संघासाठी तेवढंच योगदान दिलं तर तुमचं नाव मात्र कायम राहतं आणि ते नाव बॅटिंग मध्ये कुंदन विरला कायम ठेवणार काही बघायचं. पहिलाच बॉल हलकीशी नाही तर जोरदार अपील करण्याचा प्रयत्न होता विकेट किपर नवनाथ विरलेचा आणि कुंदन इथून डॉट बॉल खेळतोय. 35 आवाज आल्यात, 5 चेंडू बाकी आहेत. त्यामुळे आता गोलंदाज ऋतिक काळांवरती अटॅकिंग बॅटिंग करावी लागणार आहे, कारण किमान 45 पार जितेंद्र काळन स्मृती मास्टर 11ला जावं लागणार आहे. धावा संख्या 35. फटका यावेळी कुंदनचा, खेळाडू तिथपर्यंत पोहोचू शकणार नाहीये. 1 केली कंप्लीट. एक सिंगल आली, 36 आवाज आल्या. 4 बॉल बाकी आहेत. निलेशने जर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 चौकार आणि 1 षटकार आलाय, 26 धावा संख्येवरती नॉट आउट खेळतो निलेश महाले. 36 मधले एकट्याच्या निलेशच्या 26 धावा आहेत. त्यामुळे स्ट्राईक राखणं हे तर बनतच होतं आणि स्ट्राईक नुसती राखली नाहीये तर विपक्षी टीम वरती आपला दबदबा देखील त्याने ठेवलाय. ठोकलाय तो षटकार, सिक्सर निलेश महालेचा. ही खरं तर अनुभवी खेळाडूची मैदानाच्या आतमध्ये बॅलन्स इनिंग असते आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवून विश्वासाने
कॉन्फिडन्स बॅटिंग करतोय तो मात्र निलेश महाले. बाकरी दाबाडचं मैदान आणि घरच्या मैदानावरती पैलवान दंड तर थोपटणारच आणि ते दंड थोपटतोय विपक्षी टीम वरती. निलेश महाले धावत संख्या या सिक्सरने पोहोचली 42 या धाव फलकावरती. 6-6 आणि षटकार हॅट्रिकची देखील संधी आता निलेश महालेच्या खात्यात आहे. ठोकेल का पहिली षटकार हॅट्रिक? 2 बॅक टू बॅक षटकार ठोकले होते निलेशने. हा ठोकला असता तर तिसरी ट्रॉफी सुद्धा बाकरीचा पाडा गावातच गेली असती. संधी उकली, हरकत नाही. 4 बॉल संपले, धावा झाल्यात 42. ऋतिक काळनला आता 2 बॉल 2 विकेट जरी मिळवले तरी प्रिया नागेश काळन यांचं काहीतरी गिफ्ट येईल हे नक्की, पण ती विकेट येईल काय बघायचं. फटका निलेश महालेचा हवेत चाललाय. लॉंग ऑफचा खेळाडू आणि विकेट खात्यात. तर ऋतिक कालनने जर आणखीन एक विकेट कमावली तर प्रिशा नागेश कालन यांच्याकडून तरी देखील 500 रुपये असतील. निलेश महाले आउट झाला असं टाळा होऊन जाऊ द्या निलेशसाठी, कारण त्याने 42 मधल्या खरं तर एकट्याने धावा केल्या तर 32. गोलंदाज सय्यार. एक कंप्लीट दुसरीसाठी अटेम्प्ट घेतलाय. 2 धावा, 44 धावा जितेंद्र काळन स्मृती मास्टर 11चा आणि 45 धावांचं टार्गेट. 45 टू विन ते मात्र कुर्बेन जीविका 11 साठी. आणि यानंतर होणारी मॅच आजच्या दिवसातील तो 6वा सामना ठरेल. तर दोन्ही कॅप्टनला मी इन्व्हाइट करेल. ईश्वरी 11 आणि नवनाथ स्मृती विघ्नेश 11. आपण दोघांनीही टॉस साठी यायचं आहे. ईश्वरी 11 आणि नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टॉस साठी या. नवनाथ स्मृती विघ्नेश 11चे कर्णधार नाणेफेकीसाठी या आणि त्याचबरोबर ईश्वरी 11चे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. पंचेचाळीस धावांचं खरं तर माफक व्हावं. जिथून संघ मालकाने उन्हामध्ये प्रवेश केला तिथून धावा थांबल्या. लक लक फॅक्टर आहे. राजेश काळन यांचा आंब्याचं झाड आणि राजेश विले प्रकाश विले उन्हात गेले की धावा थांबतात. त्यामुळे त्यांना ऊन तर घ्यावंच लागणार होतं आणि त्याने ते केलं. दोन्ही उन्हात गेले, तिथून रन्स थोड्या थांबल्या. चला, दोन्ही संघांचे कर्णधार ईश्वरी 11 आणि रोशन भोईर नवनाथ स्मृती विघ्नेश 11. रोशन आपण नाणेफेकीसाठी या. 45 टू विन. टू विन. 45 धावांची मॅच आहे. जीपीएल साठी मात्र भरपूर आतापर्यंत आपण विशेष सहकार्य पाहिलं. आर्यन ग्रुप यांच्या वतीने सर्व टी शर्ट देण्यात आले. आत्माराम घोडविंदे, सुनील घोडविंदे यांच्या वतीने 4ही क्रमांकाच्या 4ही ट्रॉफी देण्यात आल्यात. योगेश मुने यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचच्या 15 ट्रॉफीज देण्यात आल्यात. अनिल शेठ कालन यांच्या वतीने बेस्ट बॅटर बॉलर सिरीज आणि पहिल्या दुसऱ्या क्रमांकासाठी मेडल अनिल शेठ कालन यांच्याकडून देण्यात आलं. दीपक सोनावले यांच्या वतीने आकर्षक सिरीज साठी कूलर देण्यात आलाय.
संजय दुंदा सोनावले यांच्याकडून ग्राउंडसाठी ट्रॅक्टर देण्यात आलाय. उमेश विर्ले यांच्याकडून फ्री इंटरनेट सेवा. राजेश हजारे यांच्याकडून तीनही हॅट्रिकसाठी चौकार षटकार विकेट हॅट्रिकसाठी आकर्षक ट्रॉफी. निवृत्ती खाडे यांच्याकडून 2 बॉल बॉक्स. कमलाकर सोनावले आणि मधुकर सोनावले यांच्याकडून सर्व संघांसाठी कोल्ड ड्रिंक्स देण्यात आल्यात. महेश पोसाटे यांच्या वतीने जनरेटर सेवा देण्यात आलेली आहे. संजय कराले यांच्या वतीने आर्थिक सहकार्य. राहुल हजारे दादा यांच्या वतीने मात्र टँकर पाण्याचे या ठिकाणी देण्यात आले आणि कमलाकर सोनावले यांच्याकडून देखील पाण्याचे टँकर देण्यात आले. त्यांचे देखील मनावरती एक अटॅकिंग स्पेल वरती अटॅकिंग बॅटिंग आपल्याला दाखवावी लागेल. 45 धावा संख्येची गरज आहे. खरं तर भाकरीचा पाडाचं हे क्रीडांगण जनार्दन स्मृती क्रीडांगण भाकरीचा पाडा हे क्रीडांगण सज्ज झालंय एका मोठ्या सामन्यांसाठी. आणि ती क्रीडा स्पर्धा ग्रामपंचायत प्रीमियर लीग ग्रामपंचायत स्तरावरती पंचायत राज व्यवस्थेचा खरं तर जो एकदम महत्त्वाचा स्तर आहे तो म्हणजे ग्रामपंचायत. आणि ग्रामपंचायत स्तरावरती सुरू असलेल्या मॅचेस सध्या ग्रामपंचायतीमधून काही खेळाडू बनतील तालुका लेवलला खेळतील या उद्देशाने सुरू असलेली स्पर्धा. पहिलाच बॉल नवनाथ विर्ल्याचा फटका हवेचा वेध खेळाडूंचा पाठलाग. चेंडू पुढे चाललाय. लास्ट मोमेंटला चेंडू अडवला आणि नवनाथ विर्ल्याच्या बॅट मधून ओपन झाल्या धावा त्या मात्र 2. खरं तर आजच्या दिवसामधील सर्वोत्तम कॅच जर म्हटली ना तर ज्याने उलट्या बाजूने धावत जावत कॅच पकडली होती तो आंथरडवरडीचा रोशन हरिभाऊ डायरे याने ती आजच्या दिवसातली कॅच ऑफ द डे पकडली. आणि खरोखर कौतुक आहे. कपिल देवच्या कॅचची आठवण झाली. इतकी जबरदस्त कॅच होती रोशन हरिभाऊ डायरेची. गाडीचा टर्नही तो तसाच घेतो जेव्हा तो गाडी चालवतो आणि कॅचही तशीच घेतली जेव्हा त्याने फिल्डिंग केली. गोलंदाज तयार. नवनाथ पूर्णपणे ताकद लावली होती फटक्यावर. अमर काळांचा हा चेंडू जर कनेक्ट झाला असता तर कदाचित स्टेजच्या वरून आला असता. स्टेजच्या वरून हा फटका आला असता. इतका भारी शॉट तो ठरला असता. पण अमर काळन हुशार आहे. कित्येक मॅचेस त्याने काढलेत आपल्या बॉलिंगच्या जीवावर आणि यावर्षी देखील तो आपल्या बॉलिंगचा उत्तम गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. फुल टॉस. वाह वाह सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी संकेतची. निखिलची चांगली फिल्डिंग. वा गुड फिल्डिंग. चौकार हा चेंडू निघाला असता. राहुल दादा देखील खरं तर खुश झाले या फिल्डिंगवर कारण अशी फिल्डिंग व्हायला पाहिजे. आणि 1 रनने धावा संख्या वाढली ती 3 या अंकावरती. आता विजय डायरे जो करेगा वो विजय हमारे टीम के लिए करेगा. विजय चाहिए तो विजय को चमकना पड़ेगा. अपने बल्ले से गेंद को ठोकना पड़ेगा वरना तात्या नाराज हो जाएगा. फटका भारी आहे विजयच्या बॅट मधून आणि रोहन कालन शरीराचा वापर धावा संख्या धावा फलकावरती ती मात्र 1. खरं तर विजयचा आज परफॉर्मन्स झाला नाही ना तर खरं तर तात्या नाराज होणार हे मात्र खरं. गोलंदाज तयार. अमर मागे खेळाडू आहे. पकडली कॅच. फिल्डिंगची ताकद आहे आणि फिल्डिंग मध्ये ताकदीच्या जीवावरती सध्या परफॉर्मन्स करतो तो जितेंद्र काळन स्मृती मास्टर 11 आणि संघमालक राजेश काळन. विजय डायरेसाठी कॅश प्राइज आहे. जर त्याने लगातार 2 षटकार खेचले तर मनोज कैलास डायरे आणि त्याचबरोबर मंगेश भानुदास डायरे यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि नरेश शांताराम डायरे यांच्या वतीने देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज. बैलगाडा सुप्रसिद्ध बैलगाडा मालक आंथरड वरडीचे मंगेश भानुदास डायरे डीजे आणि दुश्मन या बैलाचे मालक. खतरनाक बॉलिंग अमरची सध्या. अपील होती 95 षटक संपल्याचा इशारा केला. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात अवघ्या 4 धावा आल्या पहिल्या ओव्हर मध्ये. चला ईश्वरी 11 चे कर्णधार टॉस साठी आपण
ईश्वरी 11चे कर्णधार सुमित वसावा, सुमित टॉस साठी या रोशन भोईर इथे उपस्थित झालेले आहेत. 1 ओव्हर 4 झाल्यात. 4 ओव्हर मध्ये धावा पाहिजेत. अजूनही 41. ईश्वरी 11चे कर्णधार लवकर आपण नाणेफेकीसाठी या. नवनाथ स्मृती विघ्नेश 11चे रोशन भोईर इथे उपस्थित झालेले आहेत. टॉस इथून केला जातोय. टॉस जिंकलाय रोशन भोईर या कर्णधाराने. नवनाथ स्मृती विघ्नेश 11चा डिसिजन पेंडिंग आहे. आणि 4 ओव्हर मध्ये ज्या 45चा टार्गेट होतं त्या 3 ओव्हर मध्ये आता 41 ची गरज आहे. विजय मैदानाच्या आत आहे. गुरु बाबरे मैदानाच्या आतमध्ये. आणि खरं तर विजय डायरेची बॅटिंग बघण्यासाठी त्याचा मित्र आदित्य डायरे सध्या बाउंड्री लाईनच्या टच आहे. जरी तो वेगळ्या संघात असला जय मल्हार, तरी संघ मालकाने दिलेलं जेवण बाजूला ठेवून तो आपल्या मित्राची बॅटिंग बघण्यासाठी आला. रोशन तानाजी डायरे आपला सावळी सोडून उन्हामध्ये आला. ही खरं तर आपल्या संघाच्या खेळाडूची बॅटिंग कशी होईल. आणि विशेष म्हणजे अगर विजय का बल्ला नहीं चलेगा तो तात्या नाराज होगा. ये बहुत बड़ी बात है. कारण विजयलाही ते माहित आहे की जेव्हा त्याची मॅच सुरू असते तेव्हा तात्या टीव्हीच्या समोरच असतात. तर नवनाथ स्मृती विघ्नेश 11 रोशन भोईर याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ईश्वरी 11 आपली फिल्डिंग असेल. नवनाथ स्मृती विघ्नेश 11चा बॅटिंगचा निर्णय. 3 ओव्हर आणि आवश्यकता आहे ती मात्र 41 धावांची. 3 ओव्हर 41 ची गरज. जितेंद्र काळन स्मृती मास्टर 11 पहिल्यांदा टीम दाखल केली. आनंद सोनावले, राजेश काळन यांनी. आणि परफॉर्मन्स सध्या त्या टीमचा आपण राजेश विर्ले आणि प्रकाश विर्ले यांचा संघ. बी फास्ट बी फास्ट. पहिलाच बॉल फटका विजयचा. एक कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल आहे आणि दुसरी देखील कंप्लीट. विजय डायरेने जर 2 षटकार खेचले तर मनोज डायरे आणि सुप्रसिद्ध बैलगाडा मालक मंगेश भानुदास डायरे यांच्या वतीने रोख रक्कम 500 रुपये. बॅटची कडा, मागे चेंडू फील्ड झालाय. निलेश महालेने मात्र आक्रमण करणाऱ्या फलंदाजांना थांबवलं. खरं तर अनिल हजारे स्टंपच्या अगदी क्लोज आलेत. आणि या पंचक्रोशीतले सर्वोत्तम विकेट किपर अनिल हजारे, जे चेंडू हातात आला की लगेच स्टंपला टच करतात. म्हणजे त्यांचा पण दबाव आहे फलंदाजावरती. आणि स्टंपच्या अगदी जवळ उभे राहतात. जरी प्रॅक्टिस कमी असली तरी चेंडूवरती नजर अनिल हजारेची भारी आहे. 2 चेंडू. आणि यावेळेस विजय डायरेच्या बॅट मधून पूर्णपणे चेंडू पेलवून खरं तर ठोकला विजय डायरेने षटकार. खरं तर आमच्या तात्याला खुश करणारा हा षटकार आहे विजय डायरेचा. धावा फलकावरती धावा पोहोचल्यात. ते मात्र टोटल 12 या धावा संख्येवरती. तीन बॉल धावा झाल्या ते मात्र 12. गोलंदाजीवरती निलेश महाले आणि विजय डायरेचा जो सध्याचा झंझावाती खेळ टीम साठी. पुन्हा एकदा विजय डायरेचा आडव्या बॅटने मोठा गॅप आहे. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सीमा पार. चेंडू सीमा पार. विजय डायरेच्या बॅट मधून आलाय चौकार. रन्स पोहोचल्यात. धावा फलकावरती त्या मात्र 16. आणि विजय डायरेची विकेट ही जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 साठी आता सर्वात महत्वाची विकेट सध्या ठरतीये. आणि विजय डायरे जोपर्यंत आहे त्याचा बॅटचा फ्लो जोपर्यंत आहे तोपर्यंत संघ मालक राजेश विर्ले आणि प्रकाश विर्लेंना धास्ती नाही. कारण त्यांना धास्ती नाही, कारण उन्हात राहिलं की आपली टीम चमकणार.
कोई मिल गया मध्ये जो जादू असायचा ना, उन्हात गेला की त्याची पॉवर वाढते, तशी या संघ मालकांची पॉवर ही उन्हामध्ये वाढते. आणि राजेश कारण आंब्याच्या झाडाखाली थांबले की त्यांची पॉवर, आता आनंदही त्यांच्या बाजूला गेलेत. म्हणजे आता इथून कॅच पकडली आहे, विजय डायरेची विकेट, बिग विकेट, बिग मॅन गोन, आणि विकेट गोज डाऊन. फलंदाज बाद, विजय डायरे इथून आउट. सुंदर फटकेबाजी करत होता. पहिल्या मॅच मध्ये त्याने धावा केल्या होत्या टोटल 34, दुसऱ्या मॅच मध्ये धावा केला त्याने 13, म्हणजे 47 धावा 2 मॅच मध्ये विजय डायरेच्या नावावरती आहेत. आणि तो महत्वाचा गडी इथे आउट होत असताना मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र काळन स्मृती मास्टर 11 ची ताकद थोडी मजबूत होत असताना नवीन फलंदाज टीम विचार करते. भावेश या फलंदाजा, चला लवकर लवकर, चला विजय या लवकर, फिल्डिंग लावून घ्या निलेश लगेच, जास्त वेळ घेऊ नका, 3 वाजून गेला, अजून 3 मॅचेस बाकी आहेत. आणि आता गुरु बाबऱ्यावरती विपक्षी टीम वरती आला तो चेतन. मागच्या सामन्यामध्ये मेडन ओव्हर टाकणारा हा बॉलर, ओव्हर द विकेटने गुरु बाबऱ्याच्या अगेन पहिला बॉल. वाह, सुंदर चेंडू समोर होता, ज्यावेळी चेंडू पडला त्यावेळी बॅट वर गेली आणि त्या गॅप मध्ये चेंडू निघून गेला. 11 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 11 बॉल्स 29 रन्स टू विन अशी सिच्युएशन आहे. आणि गुरु बाबरे सध्या हार्ड हिटिंग बॅटिंग कडे त्याचा फोकस आहे. पण चेतन खाडे मेडन ओव्हर टाकणारा जीपीएल चा हा बॉलर. हवेत चेंडू, पकडली कॅच, मोठी विकेट, आणखीन एक विकेट खात्यात. निलेश महाले आणि टीमचा जल्लोष. डीजे बजाव. ह्याचे 2 कप देतात दिवसाचे 50
आहे आणि जर ती ट्रॉफी बघतच राहिला तर पुढची कमावणार कशी. त्यामुळे ठोकला अभिषेकने षटकार. धावा पाहिजे 6 बॉल मध्ये 20. 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे आणि आता ती महत्वाची ओव्हर येईल तोपर्यंत ऐकूया डीजे. रोहिदास डायरे संघाने विश्वास दाखवला रोहिदास सोबत. अनिल हजारेच्या हातात कॅच. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक विकेट रोहिदास डायरेच्या खात्यात. अमोल जाधव बॅक टू द पॅव्हेलियन आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती रोहिदास डायरे. आंथरड वर्डीला बिलॉंग करणारा खेळाडू विकेट हॅट्रिक मिळवणार का हा प्रश्न आहे. तो बंटी पेमारे अर्थात भोले बाबाचे फॅन आहेत त्यांना आणि खरं तर अमोल या ठिकाणी आउट झालाय. आता 2 बॉल 2 4 बॉल मध्ये 20 पाहिजेत. चला स्पीड अप थोडा स्पीड ठेवा ही विनंती आहे खेळाडूंना.